ही नुकसानीची स्टेज नाही. आता मोठं झालं की पीक ज्या वेळेस उगवून तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी म्हणजे 5 दिवसानंतर उगवते आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस जे शेंडा असतो ते शेंडा खोडून टाकतं. आता ह्याचं काय शेंडा एवढ्या मोठ्या ह्याचा शेंडा खोडू शकत नाही आणि ह्याचं प्रमाण कुठं तरी दिसायला दिसल्या तरी गोळा करून जरा हे करा. जर एखाद्या ठिकाणी कुठं दिसायला लागल्या गोळा करणे कमी असेल एखाद्या कॅरी बॅग मध्ये टाकून थोडं मीठ जर टाकलं खडी मीठ ह्याला मारून टाकायचं सर. मी मुंगीला मारत नाही पण ह्याला कसं मारू सर? हा बरं ह्याला काय करा मग गोळा करा गोळा करून लांब कुठेतरी सोडून यायचं. दुसऱ्या देशात नाही नदी काठी कुठे लांब सोडून नदी काठी कुठे लांब सोडून काय अशा ठिकाणी सोडा ज्या ठिकाणी इतर लोकांचं शेत नाही डोंगराप्रमाणे डोंगरावर काहीतरी करा. आता तुम्हाला ते महाराज आहेत तुम्ही. नाही साहेब खरंच जीव एक बार येतो बार बार येत नाही. प्राण्यांचा जीव घ्यायचं म्हणल्यानंतर चालतंय काय हरकत नाही. फवारणी करत नाही फवारणी केलं तर काय नाही ते मरून वेगळं जातात. फवारणी नाही आता इथं आल्यापासून 3 वर्ष झालं करायला. आमच्या गावाकडे आम्ही गुळ मारत होतो गुळ. कधीच आम्ही फवारणी केली नाही. इथं आल्यापासूनच जास्त दिसायला लागले तर गोळा करा. इथंच आल्यापासून आम्हाला पाप घेऊ लागला आम्ही. मित्र अजाबात करत नव्हतो आम्ही पाप. काय जरा वाढायलेत ना जास्त इथं कमी आहेत त्याच्यामुळे काही एवढी गरज नाही. असलेली एकूण ठेवा कोणतरी घेऊन जाते. द्या टाकून.